अरे माझ्या बाळा, माझ्या लेका, कुठे हरवलास तू? या संसाराच्या, काळजीच्या आणि चिंतेच्या गर्दीत स्वतःला इतकं गुंतवून ठेवलंस की तुझ्या पाठीशी उभा असलेल्या तुझ्या या बापाकडे बघायलाही तुला वेळ नाही. तू नेहमी मला साकडं घालतोस, तुझ्या मनातल्या इच्छा सांगतोस आणि मी त्या ऐकतही असतो. पण जेव्हा मी तुला काहीतरी देऊ इच्छितो, जेव्हा मी तुझ्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तू मात्र प्रत्येक वेळेस मला दुर्लक्ष करतोस. धावपळ थांबव, थोडा वेळ शांत बस आणि आज तुझा हा पाठीराखा, तुझा स्वामी काय सांगतोय ते मनापासून ऐक. आज तुला माझा हा संदेश ऐकावाच लागेल, कारण यामध्ये तुझ्या सुखाची, प्रगतीची आणि तुझ्या संपूर्ण आयुष्याची गुरुकिल्ली दडली आहे. लेका, तुला खूप काही द्यायचं आहे मला. तुझी झोळी छोटी पडेल एवढं अथांग ऐश्वर्य, सुख आणि मानसिक शांतता मला तुझ्या पदरात टाकायची आहे. तू ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज रडतो आहेस, निराश होतो आहेस, ज्या अपयशाने खचून गेला आहेस, त्यापेक्षा कितीतरी पटीने भव्य आणि दिव्य मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. अखंड सुख आणि समाधान मला तुला द्यायचे आहे. भौतिक सुखासोबतच जी खरी आत्मिक शांतता असते, ती मला तुला द्यायची आहे. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे डोंगर मी आधीच भुसभुशीत करून ठेवले आहेत, जेणेकरून माझ्या लेकाला कुठे ठेच लागणार नाही. तू करत असलेल्या कष्टाचे चीज योग्य वेळी कसं करायचं हे मी आधीच ठरवून ठेवलं आहे. फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. पण अडचण हीच आहे की मी सांगतोय एक आणि तू करतोस भलतंच. तू प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करतोस. मी अनेक रूपातून, अनेक संकेतातून तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी एखाद्या चांगल्या माणसाच्या विचारातून, कधी अचानक समोर आलेल्या परिस्थितीच्या माध्यमातून, तर कधी तुझ्या अंतरआत्म्याच्या आवाजातून मी तुला सावध करत असतो, योग्य रस्ता दाखवत असतो. पण तू काय करतोस? तू भविष्याची चिंता नको तेवढी काळजी करतोस आणि स्वतःला विनाकारण त्रास करून घेतोस. जेव्हा तू चिंतेत बुडालेला असतोस, तेव्हा माझ्या संकेताकडे तुझं दुर्लक्ष होतं. तुला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. तुझा हा उतावळेपणा आणि अस्वस्थता तुलाच नडते. निसर्गाचा आणि माझ्या नियोजनाचा एक नियम आहे. तो वेळ येण्याआधी तू धीर सोडून देतोस आणि सगळ्यात मोठी चूक तू ही करतोस की आयुष्यात चांगलं घडलं की तू स्वतःच्या कष्टांना श्रेय देतोस आणि थोडंसं कठीण दिवस आले की स्वामींनी माझ्यासाठी काहीच केलं नाही आणि काय केलं
म्हणून खचून जातोस. माझ्यावर अविश्वास दाखवतोस. हाच तुझा असमंजसपणा आज मला दूर करायचा आहे. माझ्या बाळा, जर तुला मी दिलेलं भरभरून द्यायचं असेल तर आधी तुझं मन आणि तुझी झोळी रिकामी करायला शिक. मनात जर संशय, भीती, राग, मत्सर आणि नकारात्मकता जर भरलेली असेल तर मी दिलेली अमृतासारखी कृपा तिथे कशी मावणार? आधी पूर्ण शरणागती पत्करायला शिक. मी करतोय हा अहंकार बाजूला ठेव आणि माझा स्वामी सगळं करत आहे हा भाव मनात जागव. जेव्हा तू तुझा संपूर्ण भार माझ्यावर टाकशील तेव्हा तुझा कोणताही प्रश्न अपूर्ण राहणारच नाही याची खात्री बाळग. जे घडत आहे ते माझ्या इच्छेने आणि तुझ्या भल्यासाठीच घडत आहे हा विश्वास ठेव. आज जे कडू वाटतंय ते उद्याच्या गोड फळाची तयारी असू शकते हे विसरू नकोस. माझ्या बाळा, संकटे ही तुला संपवण्यासाठी येत नाहीत तर तुझी क्षमता आणि तुझी ताकद वाढवण्यासाठी येतात. परिस्थिती कितीही कठीण असू दे, जेव्हा तुला वाटेल की आता कोणीच नाही, सगळे मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा डोळे बंद कर आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे हा माझा शब्द आठव. परिस्थितीशी 2 हात करण्याची ताकद मी तुला देईन. त्यामुळे कधीच कच खाऊ नकोस. तुझं कर्तव्य तू प्रामाणिकपणे पार पाड. फळाची काळजी माझ्यावर सोडून दे. चुकीच्या मार्गाने जाण्याचा विचारही मनात आणू नकोस, कारण मी तुझ्या प्रत्येक कृत्याचा, प्रत्येक विचारांचा साक्षीदार आहे. भक्ती म्हणजे फक्त तासभर दिवा लावून बसणे किंवा केवळ पूजा अर्चा करणे नव्हे, तर प्रत्येक श्वासासोबत माझ्या अस्तित्वाची जाणीव ठेवणे म्हणजेच खरी भक्ती. श्री स्वामी समर्थ या मंत्रात एवढी ताकद आहे की ती तुझ्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा, सर्व विघ्न नष्ट करू शकते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा नामजप मनापासून करत जा. गरजूंची मदत कर. प्राणी मात्रांवर दया ठेव. तू जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणतोस तेव्हा तुझी ती सेवा थेट माझ्यापर्यंत पोहोचते. जे मिळालं आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञतेमुळे आनंदाची आणि प्रगतीची दारे अधिक उघडतात. आता उठ माझ्या बाळा, डोळे पुस आणि चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आण. तुझा हा पाठीराखा, तुझा हा स्वामी बाप जोपर्यंत पाठीशी उभा आहे ना, तोपर्यंत तुला जगात कोणाचीही आणि कशाचीही भीती बाळगण्याची काही एक गरज नाही. आजचा हा संदेश तुझ्या हृदयावर कोरून ठेव. जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल, खचून जाईल, तेव्हा पुन्हा एकदा या शब्दांना आठव आणि धीर धर.
मी तुला कधीही अंतर देणार नाही. तुझा हात मी एकदा धरला आहे, तो मी या जन्मात काय कधीच सोडणार नाही. चल, डोक्यावरून काळजीचं ओझं उतरवून टाक आणि आनंदाने तुझ्या कर्माला सुरुवात कर. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.